नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वे अब्रॉड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चेवनिंग शिष्यवृत्तीसाठी लागणारी डॉक्युमेंटची यादी पाहणार आहोत। तर चला पाहूया। तर पहा, यामध्ये ऑनलाइन अर्जासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते बघा कुठली कुठली असणार ते आपल्याला पाहायचं आहे। ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान प्राथमिक अर्ज भरताना कोणतेही दस्तऐवज डॉक्युमेंट अपलोड करावे लागत नाहीत, मात्र अर्जामध्ये खालील माहिती अचूक भरावी लागते। मग आता ती माहिती कुठली आहे तर पहा, त्यामध्ये आहे वैध पासपोर्ट किंवा राष्ट्रीय ओळखपत्र। यामध्ये बघा तुमच्या अधिकृत ओळखपत्रावरील आपल्याला माहिती पाहिजे। तसेच 3 UK मास्टर कोर्सचे पर्याय म्हणजेच काय UK मधील विद्यापीठामधील 3 पात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाची नावे आपल्याला माहिती पाहिजेत। तसेच कामाचा अनुभव म्हणजेच याला वर्क एक्सपिरियन्स असं म्हणतो आपण। तर किमान 2800 तासांचा अंदाजे किती 2 वर्ष पूर्ण वेळ, अर्धवेळ किंवा इंटर्नशिपचा कामाचा अनुभव आपल्याला आवश्यक आहे। त्यानंतर बघा 2 संदर्भ व्यक्तीची माहिती रेफरन्सेस काय पाहिजेत तर त्यामध्ये 2 व्यक्तीची नावे, पद किंवा कॉर्पोरेट ईमेल आयडी, एक शैक्षणिक आणि एक व्यावसायिक किंवा दोन्ही व्यावसायिक हे आपल्याला आवश्यक आहे। आता याच्यामध्ये दुसरा टप्पा आहे मुलाखतीसाठी निवड झाल्यावर लागणारी कागदपत्रे कुठली। तर बघा यामध्ये जर आहे तुमची मुलाखतीसाठी निवड झाली तर तुम्हाला पोर्टलवर खालील मूळ कागदपत्रे अपलोड करावी लागते। तर चला पाहूया ती कोणती आहेत। मग त्यामध्ये आहे पदवी प्रमाणपत्र, त्याला आपण म्हणतो अंडर ग्रॅज्युएट डिग्री सर्टिफिकेट, तुमच्या विद्यापीठाने दिलेले मूळ अधिकृत पदवी प्रमाणपत्र। तसेच बघा फक्त मार्कशीट किंवा ट्रान्सक्रिप्ट चालत नाही। याच्यामध्ये काय चालत नाही, मार्कशीट किंवा ट्रान्सक्रिप्ट चालत नाही। 2 शिफारस पत्र, यालाच म्हणतो लेटर ऑफ रेफरन्स, तुम्ही अर्जात नमूद केलेल्या दोन्ही संदर्भ व्यक्तींनी इंग्रजीत स्वाक्षरी करून दिलेली शिफारस पत्र आपल्याला आवश्यक आहेत। हे झाले मुलाखतीसाठी निवड झाल्यानंतर लागणारी कागदपत्रे। त्यानंतर थर्ड टप्पा बघा अंतिम निवड आणि व्हिसासाठी लागणारी कागदपत्रे। याच्यामध्ये कुठली कुठली आहेत ते पाहायचे आहेत। शिष्यवृत्ती निश्चित करण्यासाठी UK स्टुडंट व्हिसा मिळवण्यासाठी शेवटी खालील कागदपत्रांची आपल्याला आवश्यकता आहे। ती कागदपत्रे बघा विनाअट प्रवेश पत्र, अनकंडिशनल ऑफर लेटर म्हणतो। तुम्ही निवडलेल्या 3 UK कोर्सेस पैकी किमान एका विद्यापीठाकडून मिळालेले कन्फर्म ऍडमिशन लेटर आवश्यक आहे। तसेच दुसरं पहा इंग्रजी पात्रता परीक्षा, याला आपण आयलेट्स किंवा टोफेल असं म्हणतो। चेवनिंगला स्वतंत्रपणे याची गरज नसली तरी विद्यापीठाचे अनकंडिशनल ऑफर लेटर मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। बघा हे कंपल्सरी आहे। तसेच बघा TB टेस्ट सर्टिफिकेट, याच्यामध्ये UK सरकारनं मान्यता दिलेल्या क्लिनिक मधून घेतलेले आपल्याला काय पाहिजे TB वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे। ही झाली अंतिम निवड आणि व्हिसासाठी डॉक्युमेंट। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।